हॅलो मित्रांनो, आम्ही आलो आहे सध्या गोगाव टेकडीला सगळेजण फिरण्यासाठी. एकदा व्ह्यू बघून घ्या. आमचे मित्र परिवार हाय करा. गणू हाय. संडे स्पेशल करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहे. तरी आज इथं आम्ही सगळेजण कांदे पोहे व काय ब्लॅक टी सक्षम काय घ्यायचं चहा ब्लॅक टी ही बनवून पिणार आहे. हे आपलं छत्रपती संभाजीनगर. माईक चालू आहे. चला. नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या गोगाव टेकडीला आलेलो आहे. तरी बघा इथं सगळ्या प्रकारचे खूप म्हणजे वातावरण खूप चांगलं झालेलं आहे. आम्ही चौघजण आलो आहे. आमचे मित्र गणेश, हा सक्षम, हॅलो दीपक. आम्ही सगळे प्रत्येक संडेला येत असतो. तुम्हालाही जर यायचं असेल तर आम्हाला एक कॉल करा, आपण सगळेजण सोबत येऊया. हॅलो गाईस, तुम्ही आज बघू शकता. आज आम्ही इथं आलेलो गोगाबाबा टेकडीच्या वरती आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता. गोगाबाबा टेकडीच्या वरती हे छोटंसं तलाव आहे. इथं पाणी साचलेलं आहे आणि हे पाणी बघण्यासाठी खूप जण आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने इथं लोक आलेले आहेत आणि खूप छान वाटतं. सो हॅलो गाईज, आज आम्ही इथं आलेलो आहोत. गोगाबाबा टेकडीला आम्ही आलेलो आहोत. जसं की मी तुमचा मित्र दीपक हिवाळे, हे माझे मित्र गणेश, हा माझा भाचा सक्षम आणि जो व्हिडिओ काढतात ते आमचे परम मित्र सत्यजित त्रिभुवन. आम्ही सर्वजण आज इथं आलेलो आहोत गोगाबाबा टेकडीचं हे निसर्गमय वातावरण बघायला. तर आज आमच्या पाठीमागं जे तुम्ही व्ह्यू बघतात की ते कोणतं तलाव आहे? हा
रायवाडी तलाव सॉरी हर्सुल तलाव. हर्सुल तलाव आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूचा जो रस्ता आहे तो भीमटेकडीला जातोय. आणि आज खरंच खूप छान वाटतंय, वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि गाईस तुम्ही पण येत जा फिरायला. हे आयुष्याची जे दगदग आहे जीवनाची त्याला कुठंतरी स्टॉप देण्यासाठी तुम्ही अशा वातावरणामध्ये आले पाहिजे. तर आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही पण असं ठिकाण फिरायला पाहिजे. धन्यवाद. हे गाईस, तर आपण बघू शकता आम्ही आता सर्वजण जात आहोत. आम्ही एक छोटीशी पार्टी करणार आहोत. तर आज आमचं सगळे व्ह्यूज बघून झालेले आहेत. तर आता आम्ही ऑनियन पकोडे बनवणार आहेत. हां, तर सक्षम आज आपण आहे ना कांद्याचे भजे बनवून खाणार आहोत. ठीक आहे. आणि आपण त्याचबरोबर ब्लॅक टी सुद्धा पिणार आहोत. मस्त लिंबू टाकून. तुला आवडेल का? हो, मला आवडेल. ओके. पण एक काम कर, माझं 10,000 रुपये जाऊ कर. तू पैसे आणले का? हो नाही. अरे यार, मग तर हे तर अवघड झालं. ते बनवून देणार नाहीत ना आपल्याला. हां, तुमची कांदे आमच्याकडे जातो मी घरी. लांब आलो का बापा? कुठे आहेत ते? हां, ते तिकडं आमच्या बरोबर. ना आपण इकडे जाऊ ना, काय आपण कधी जायचं. व्हिडिओ बनव. चला ना, व्ह्यू आला पाहिजे सर्व. आयुष्य पाना करू गाडी झालं त्यांचं, हे संपलं ना. गाड्यानं काल सिंगल मारली वाटतं. हा, जमान नाही का तुमचं शिक्षण संपलं का? कशाचं? ते हा, ते याचं रेकीचं संपलं. अच्छा, म्हणजे त्याच्यामुळे जरा शांत झाले वाटतं. इकडे बसायचं का आपल्याला? चल. लागतंय का पाणी तुम्हाला? या झाडाखाली बसूया. नाही ना, हे बरोबर नाही ना ते. नाही ना, तिकडं थोडी प्लेन जागा आहे ना. कशासाठी? दगडावर बसायचं? हां, तिकडं प्लेन जागा आहे ना. नाही नाही, आपण ते बघितलं तिथं आहे ना प्लेन. बघा, सारखं नाव झाला पाहिजे. नाही नाही, मोठ्याला नका घेऊ, कारण की काय आपल्याकडे कढई छोटी आहे. हां, आता बनतात बघा भज्या. बस टाका पटापट.
येतं ते नंतर. सो आज आम्ही भजे काढत आहोत. हे आमचा भज्याचा पहिला घाणा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छानपैकी बनत आहे. आमचे परम मित्र सत्यजित त्रिभुवन यांच्या हाताने आज आम्हाला कांदा भजे खाण्याचा योग लागलेला आहे. पाठीमाग जाय तू. छोटा ले जा. चेहरा किती आहे? आज आम्ही घेणार आहेत खाण्याची चहा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जलजिरा आहे. जलजिरा आणि लिंबू. खूप छान चहा आहे.